नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. इयत्ता 11वी इतिहास विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे. तर भारत आणि इराण पर्शिया हा 7वा प्रकरण आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे भारतीय उपखंड आणि इराण पर्शियाविषयी आपल्याला चर्चा करायचं आहे. दुसरा आहे पर्शियन आक्मोनीय साम्राज्य ग्रीस यांच्यातील लढाईविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. तिसरा आहे पर्शियन आक्मोनीय साम्राज्य आणि भारत याविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे. तर चौथा इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव याविषयी आपल्याला पाहायचा आहे. आणि पाचवा तक्षशिला या विद्यापीठांविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे. सहावा सिकंदराची स्वारी या मुद्द्यांविषयी सुद्धा आपल्याला माहिती सविस्तरपणे पाहायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, पहिल्यांदा आपल्याला भारतीय उपखंड आणि इराण याविषयी माहिती पाहत असताना भारतीय उपखंड आणि इराण यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध हडप्पा संस्कृतीपासूनच प्रस्थापित झालेलं होतं. म्हणजे याचे पुरावे तेथील प्राचीन स्थळाच्या उत्खननामध्ये आपल्याला मिळालेले आहेत. हडप्पा संस्कृतीशी समकालीन असलेले एलामचे साम्राज्य ते इराणच्या नैऋत्य भागात हे काय होतं, इराणच्या नैऋत्य भागात होतं. ते सांस्कृतिकदृष्ट्या मेसोपोटेमियाला अधिक जवळचे होते. म्हणजे एलाम साम्राज्याच्या राजधानीचं नाव काय होतं, सुसा असे होते. तर त्यावरून त्या प्रदेशाला सुशियाना असं म्हटले जायचे. पुढे इराणमध्ये विविध राजगणाची सत्ता उदयाला आली असली तरी त्याची राजधानी सुसा येथेच राहिलेली होती. मग सुसा येथील पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे इराण आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधाबाबत पुष्टीदायक पुरावा आपल्याला मिळालेला आहे. आणि इराणच्या साम्राज्याची प्रस्थापना अक्मोनीय घराण्यातील दुसरा सायरस याने केली आहे. तर तो पार्स या जमातीमधील होता. या जमातीचे वास्तव्य अफगाणिस्तानला लागून असलेले इराणच्या वायव्येकडील डोंगराळ प्रदेशात होते. त्या प्रदेशालाही काय म्हटलं जातं, पार्स असं नाव होतं. त्या प्रदेशातील प्रमुख शहराचे नाव पार्स असेच होते. या पार्स प्रांतात उदयात आलेले म्हणून आक्मोनीय साम्राज्याचा उल्लेख पर्शियाचे साम्राज्य असा केला जातो. मग सम्राट दुसरा सायरस याने पासारगाद येथे राजधानी बांधण्यास सुरुवात केली होती, परंतु त्याच्या हातीत ती पूर्णत्वाला गेली नाही. दुसरा सायरस यांचा मुलगा दुसरा कॅम्बिसेस हा त्यांच्यानंतर राजा झाला. त्याने त्याची राजधानी सुसा येथे हलवली होती. त्याने इजिप्त जिंकून घेतले होते. अशा प्रकारे दुसरा कॅम्बिसेस यांच्यानंतर गादीवर आलेला पहिला दारिस याने सुसाच्या तटबंदीचे मजबूतीकरण केलं. सुसा येथे त्यांनी मोठा राजवाडा बांधला आणि अनेक खांबी सभागृह त्यांनी बांधलेले होते. म्हणजे त्याच धर्तीवर त्याने एक नवे शहर वसवले आणि तेथे स्वतःच्या निवासासाठी एक नवा राजवाडा आणि आपादन त्यांनी बांधलेलं होतं. ग्रीक लोक या शहरास पर्सिपोलिस असं म्हणतात. म्हणून सुसा येथील आपादन पुनर्रचित चित्र आपण येथे पाहणार आहोत. ह्या चित्रामध्ये सुसा येथील आपादन म्हणजे बांधकामाचं एक चित्र आहे. त्यांचं खांबावरील नक्षी मोठ्या प्रमाणात इथं दाखवलेला दिसून येतो. तर इतर भौगोलिकदृष्ट्या पूर्व आणि पश्चिम आशियाला जोडणारा प्रदेश आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम आशियामध्ये चालणाऱ्या व्यापारात आणि पर्यायाने सांस्कृतिक देवाणघेवाणात इराणचे स्थान काय आहे, महत्त्वाचं आहे. म्हणजे सहज जाता जाता आपण इराणचे एरियाना असे आणखी एक प्राचीन नाव आहे. ग्रीक इतिहासकाराच्या लेखनात त्याचा उल्लेख एरियाना या नावाने केलेला दिसतो. एरियानाचं काय आहे, लॅटिन रूप आहे. अशा प्रकारे इतिहास पूर्व काळापासून सुरू असलेल्या आशिया आणि पर्शियन आखातापर्यंत आणि तेथून पुढे मेसोपोटेमिया आणि इजिप्तपर्यंत चालणारा व्यापार हा पर्शियन साम्राज्याच्या काळात ग्रीस आणि रोमपर्यंत विस्तारलेला आहे. आणि व्यापारी तांडे वापरत असलेल्या मार्गावर पर्शियन सम्राटांनी काय केलेली होती, सुरक्षिततेची व्यवस्था निर्माण केली होती. त्यांनी काही मार्गाची पुनर्बांधणीही केली. दुसरा सायरस आणि पहिला दारिश यांनी सुसा येथून सुरुवात होऊन भूमध्य समुद्रापर्यंत पोहोचणारा रस्ता विकसित केला. हा मार्ग रॉयल रोड या नावाने ओळखला जातो. म्हणजे हा मार्ग सुमारे 2500 किलोमीटरचा लांबीचा होता. रॉयल रोडच्या काही शाखा भारतीय उपखंड तसेच इजिप्त यांना जोडत असत. म्हणजे मॅसिडोनियातून आलेल्या सिकंदराने प्रथम पर्शिया आणि नंतर भारतीय उपखंडाचा वायव्य प्रदेश यांच्यावर स्वारी करण्यासाठी याच मार्गाचा उपयोग तो केलेला आहे. अशा प्रकारे अलेक्झांडर या नावाचे रूपांतर सिकंदर कसे झाले हा भाषाशास्त्राचा अभ्यासाचा विषय आहे. तर अलेक्झांड्रस या मूळ ग्रीकाचे नावाचे अलेक्झांडर हे रूपांतर आहे. म्हणजे अलेक्झिन म्हणजे रक्षण करणे आणि अँड्रॉस म्हणजे काय आहे, माणूस आहे. म्हणून अलेक्झांडर या नावाचा अर्थ काय, लोकांचा रक्षण करणारा असा होतो. अशा प्रकारे स्कॅंडर आणि अलेक्झांडर या नावाची पर्शियन रूपांतरे आहेत. त्याचेच रूपांतर सिकंदर असं झालेलं आहे. म्हणजे सुसा, पासारगाद, पर्सिपोलिस आणि बेहिस्तून येथील सम्राट दारिश पहिला यांच्या शिलालेखांना जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि
पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे पर्शियन आखमोनीय साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया. या मुद्द्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. ग्रीक इतिहासकारांनी आखमोनीय साम्राज्य आणि ग्रीक नगरराज्य यांच्यामध्ये वारंवार झालेल्या लढायाबद्दल लिहिलेले आहे. त्यामध्ये हेरोडोटस या इतिहासकाराचे लेखन काय आहे महत्त्वाचं असून पश्चिम आशियातील राज्ये तसेच भूमध्य समुद्रातील ग्रीक बेटांवरील नगरराज्ये आखमोनीय सम्राटांनी प्रथम जिंकून घेतलेले आहे. म्हणजे या प्रदेशांमधील राज्यांशी त्यांच्या छोट्या मोठ्या लढाया होत असत. या लढायांमध्ये आयोनियाच्या ग्रीकांनी आखमोनीय सत्तेविरुद्ध केलेला उठाव हा महत्त्वाचा मानला जातो. दुसरा सायरस यांनी इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या मध्यावधीच्या सुमारास भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असलेले लिडिया हे राज्य त्यांनी जिंकून घेतलं. त्यामुळे लिडियाच्या सत्तेखाली असलेली आयोनियातील ग्रीक नगरराज्ये आपोआपच आखमोनीय साम्राज्यात समाविष्ट झालेले आहे. म्हणजे आयोनियातील ग्रीक हे ग्रीसमधील अथेन्समधून स्थलांतर करून अनाटोलियात म्हणजे तुर्कस्तानच्या आशियातील भूभागात ते आले होते. म्हणजे या प्रदेशाला आशिया मायनर असेही म्हणतात. अशा प्रकारे दुसरा सायरस यांनी इसवी सनाच्या 6व्या शतकाच्या मध्यवर्ती सुमारास त्यांनी काय केलेले होते भूमध्य समुद्राच्या उत्तरेस असलेल्या लिडिया हे राज्य त्यांनी जिंकून घेतलेलं होतं. त्यामुळे लिडियाच्या सत्तेखाली असलेली आयोनियातील ग्रीक नगरराज्य आपोआपच कुठं आलेलं होतं आखमोनीय साम्राज्यामध्ये समाविष्ट झालेलं होतं. म्हणजे आयोनियातील ग्रीक हे ग्रीसमधील अथेन्समधून स्थलांतर करून अनाटोलियात म्हणजे तुर्कस्तानच्या आशियामधील भूभागात ते आलेलं होतं. या प्रदेशालाच काय म्हटलं जातं आशिया मायनर असं म्हणतात. पहिल्या दारुशच्या काळातील आयोनियातील सर्व ग्रीक नगरराज्यांनी एकत्र येऊन आखमोनीय सत्तेविरुद्ध उठाव केला. 5 वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर आखमोनीय सेना प्रमुखांना एकत्रित झालेला ग्रीकांचा पराभव करून त्यांचा पूर्ण बिमोड करण्यात यश मिळालेलं दिसून येतो. अशा प्रकारे पहिल्या दारुशेच्या काळात काय झालेलं होता आयोनियातील सर्व ग्रीक नगरराज्यांनी एकत्र येऊन आखमोनीय सत्तेविरुद्ध त्यांनी उठाव केलेला आहे. 5 वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर अखेर आखमोनी सेना प्रमुखांना एकत्रित झालेला ग्रीकांचा पराभव करून त्याचा पूर्ण बिमोड करण्यात यश मिळालेले आहे. या उठावाच्या अपयशाचे परिणाम म्हणून ग्रीस आणि पर्शियातील पुढील काळातील परस्पर संबंधाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. म्हणजे उठावाच्या वेळी आयोनियन ग्रीकांना अथेन्स आणि एरिट्रिया या ग्रीसमधील नगरराज्यांनी मदत केली होती. त्याचे निमित्त करून पहिला दारुश अथेन्सवर चाल करून गेला. म्हणजे अथेन्स जवळच्या मॅरेथॉनच्या मैदानावर ही लढाई झाली म्हणून तिला मॅरेथॉनची लढाई असं म्हणतात. या लढाईत पहिल्या दारुशच्या सैन्याला पराभव पत्करावा लागलेला आहे. म्हणजे पहिल्या दारुशच्या वारस झेरेक्सिसने पुन्हा एकदा ग्रीसवर स्वारी केली मात्र त्यालाही माघार घ्यावी लागली. त्यानंतरही ग्रीस आणि आखमोनीय सत्तेमध्ये दीर्घकाळ संघर्ष चालू राहिलेला आहे. सरतेशेवटी अथेन्स हे आणि इतर नगरराज्याचे ग्रीक संघाने आयोनियामधील ग्रीकांना स्वतंत्र करण्यासाठी तेथील आखमोनीय सत्तेविरुद्ध त्यांनी काय केला लढा पुकारलेला आहे. म्हणजे या संघर्षामध्ये कुठल्याच पक्षाने निर्णायक विजय मिळाला नाही आणि इसवी सनापूर्वी 449 मध्ये अथेन्सच्या नेतृत्वाखाली ग्रीक संघाने आखमोनीय सत्तेमध्ये तह झालेला आहे. अशा प्रकारे या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षांमध्ये आखमोनीय सत्ता दुर्बल होत गेली. ग्रीक आणि आखमोनीय संघर्षाचे दुर्गामी परिणाम राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर होणे अपरिहार्य होतं. परंतु त्याचा आणखी एक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने झालेला परिणाम होता. मॅसिडोनियाचा राजा तिसरा अलेक्झांडर म्हणजे महान जगज्जेता म्हणून उपाधी मिळालेला सम्राट सिकंदर यांनी पर्शियावर केलेली स्वारी हा तो परिणाम होईल. अशा प्रकारे एरियन या इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक इतिहासकारांनी लिहिलेल्या ॲनाबेसिस ऑफ अलेक्झांडर या ग्रंथात आखमोनीय साम्राज्याचा शेवटचा सम्राट तिसरा दारुश आणि अलेक्झांडर या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांचा उल्लेख आहे. म्हणजे आपली आई म्हणा पत्नी मुले यांना मुक्त करावे या अशा आशयाचे पत्र तिसऱ्या दारुशने अलेक्झांडरला पाठवले. अलेक्झांडरने उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात पर्शियन सम्राटांनी ग्रीकांवर पूर्वी आक्रमण करून त्यांना दिलेली दुःखाची आठवण करून दिली आणि आक्रमक पर्शियनांना शिक्षा करण्यासाठी समुद्र पार करून आपण आशियात आलो आहोत असे लिहिले. याच पत्रात तिसऱ्या दारुशने आपल्या विरुद्ध ग्रीकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून त्याला अलेक्झांडरकडे तो पराभूत राजा असल्याची जाणीव करून देत आपल्याबरोबर समान दर्जाच्या नात्याने वागण्याचा प्रयत्न करू नये असे तो खडसावले. अशा प्रकारे एरियन या इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक इतिहासकारांनी लिहिलेल्या ॲनालिसिस ऑफ अलेक्झांडर या ग्रंथांमध्ये आखमोनीय साम्राज्याचा शेवटचा सम्राट त्याचं नाव होतं तिसरा दारुश आणि अलेक्झांडर या दोघांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख तो केलेला आहे. म्हणजे आपली आई म्हणा पत्नी आणि मुले यांना मुक्त करावे अशा आशयाचे पत्र तिसऱ्या दारुशने अलेक्झांडरला पाठवलं. अलेक्झांडरने उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात पर्शियन सम्राटांनी ग्रीकावर पूर्वी आक्रमण करून त्याला दिलेल्या दुःखाची तो आठवण करून दिली. म्हणजे
आक्रमक पर्शियनांना शिक्षा करण्यासाठी समुद्र पार करून आपण आशियात आलो आहोत असे लिहिले. याच पत्रात तिसऱ्या दारुशने आपल्या विरुद्ध ग्रीकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून त्याला अलेक्झांडरने तो पराभूत राजा असल्याची जाणीव करून देत आपल्याबरोबर समान दर्जाच्या नात्याने वागण्याचा प्रयत्न करू नये असं तो खडसावलेला आहे. ॲनालिसिस म्हणजे कूच करणे असा होतो. यावरून दुखावली गेलेली ग्रीकांची अस्मिता आणि पर्शियन सत्तेला आपण सहज नमवू शकतो. हा आत्मविश्वास या दोन गोष्टी काही अंशी तरी अलेक्झांडरच्या मोहिमेला प्रेरणा देणारे ठरल्या असे म्हणता येतं. आता आपल्याला सहज जाता जातामध्ये हिरोडोटस या इतिहासकारांविषयी माहिती पाहायचं आहे. हिरोडोटस यांचा जन्म इसवी सनापूर्वी 484 मध्ये हेलिकारनेसेस नावाचे एका प्राचीन ग्रीक नगरराज्यात झालेला आहे. ग्रीक नगरराज्य आणि अखमोनीय साम्राज्य यांच्यात इसवी सनापूर्वी 500 ते 449 या काळात झालेल्या लढाई आणि युद्धांमधील कारा करण्याचा वेध घेणे हा प्रमुख उद्देश मनाशी धरून त्याने लेखनास सुरुवात केलेली आहे. म्हणजे ज्यातून तो ग्रंथ सिद्ध झाला त्या ग्रंथाचे ग्रीक नाव काय आहे? हिस्टोरिया द हिस्टोरीज असे आहे. ग्रंथाच्या सुरुवातीलाच त्याने म्हटले आहे की मी हेलिकारनेससचा हिरोडोटस इथे माझ्या शोधातून मिळालेली माहिती सादर करत आहे. हेतू हा की काळाच्या ओघात मानवी कामगिरी विस्मरणाच्या पडद्याआड जाऊ नये आणि महान व नवल कराव्या अशा कृती ग्रीकांच्या असोत की बरोबर पर्शियन लोकांच्या त्याचा गौरव उणावला जाऊ नये. अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट प्रश्नाचा वेध घेण्यासाठी माहिती जमवून त्या माहितीची कालक्रमानुसार मांडणी करण्यावर भर देणारा हिरोडोटस हा पहिलाच इतिहासकार होता. हे करत असताना त्याने देव, मनुष्याचे नशीब यासारख्या गोष्टीचा तो उपयोग केला नाही. म्हणजे नंतरच्या काळात कालक्रमानुसार घटनांची मांडणी करणं हे इतिहास लेखनाचे आवश्यक सूत्र बनलं. इतिहास लेखनाला एका स्वतंत्र ज्ञानसाखाचे स्वरूप प्राप्त होण्याच्या प्रक्रियेत हे सूत्र पायाभूत ठरले. म्हणून हिरोडोटसला काय म्हटलं जातं? इतिहास लेखनाचा जनक मानलं जातं. अशा प्रकारे हिरोडोटस यांच्याविषयी माहिती आपण पाहिलेलो आहोत. तर पॉईंट तिसरा आहे 7.3 पर्शियन आगमनी साम्राज्य आणि भारत या पॉईंटविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे. ज्या काळात भारतातील महाजनपदांमधील सत्ता स्पर्धेतून सरतेशेवटी मगध साम्राज्याचा उदय झाला त्याच काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशातील छोटी छोटी स्वतंत्र राज्ये म्हणजे जिंकून घेत आगमनी सम्राटांनी त्यांच्या साम्राज्याची सीमा कुठपर्यंत विस्तारली होती? पंजाबपर्यंत विस्तारलेली होती. म्हणजे आगमनीय सम्राटाचे अभिलेख आणि ग्रीक इतिहासकाराच्या नोंदीच्या आधारे आगमनीय सम्राट दुसरा सायरस याने काबूलच्या खोऱ्याचा गांधार प्रदेश तो जिंकून घेतलेला आहे. म्हणजे असे दिसते की हे प्रदेश आगमनीय साम्राज्यात तो समाविष्ट होता. म्हणजे त्यानंतर पहिला दारुश याने सिंध आणि पंजाब जिंकून घेतलेला होता. वितस्ता नदीचं नाव काय आहे? झेलम या नावाने ओळखलं जातं. आगमनीय साम्राज्याची ती काय होती? पूर्वेकडील सीमा होती बनली. म्हणजे सिकंदराने आगमनीय साम्राज्याचा पाडाव केला होता. पंजाबचा प्रदेश त्या आगमनीय साम्राज्याचा काय होता? हिस्सा होता. अशा प्रकारे भारतीय उपखंडातील सत्रपीमधून आगमनीय साम्राज्याला मिळालेला महसूल इतर कोणत्याही सत्रपीतून मिळणाऱ्या महसुलापेक्षा कितीतरी पटीने तो काय होता? अधिक होता. हिरोडोटसच्या नोंदीनुसार हा महसूल काय होता? 360 टॅलेंट शक्यता मान्य केली तरीही आगमनीय सम्राटाच्या खजिनात भारतीयांकडून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा काय होता? हा फार मोठा होता हे लक्षात येतं. अशा प्रकारे टॅलेंट हे वजनाचे एक परिमाण असून विविध प्राचीन प्रदेशामध्ये प्रचित असलेल्या परिमाणानुसार टॅलेंट वजन हे साधारणपणे 20 ते 40 किलोच्या कक्षेतील असतं. म्हणून कनक पराग त्यालाच काय म्हटलं जातं? गोल्ड डस्ट. नदीकाठच्या वाळूत कणाच्या रूपात मिळणारं ते काय आहे? सोनं आहे. पॉईंट 7.4 आहे इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव याविषयी आपण माहिती पाहतो. भारतीय उपखंडातील पर्शियन सत्तेचे वर्चस्व किमान 2 शतके तरी अस्तित्वात होतं. मात्र सिकंदराने स्वारी करण्यापूर्वीच ते काय होतं? संपुष्टात आले होते. 2 शतकाच्या दीर्घ कालावधीत प्राचीन भारताच्या इतिहासावर पर्शियाचा काय ठसा उमटला याचा विचार करता एक गोष्ट ठळकपणे पुढे येते. ती म्हणजे साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर सत्रपाची म्हणजे राज्यपालांची नेमणूक करण्याची पद्धत. ही पद्धत पुढे सिकंदर, शेख आणि कुशाण राजकर्त्यांनीही राबवलेली आहे. म्हणजे भारतीय उपखंडातील पर्शियन सत्तेचे वर्चस्व किमान 2 शतकासाठी अस्तित्वात होते तरी मात्र सिकंदराने स्वारी करण्यापूर्वीच ते काय झालेलं होतं? संपुष्टात आलेलं होतं. 2 शतकाच्या दीर्घ कालावधीत म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासावर पर्शियाचा काय ठसा उमटला याचा विचार एक गोष्ट ठळकपणे पुढे येतं. ती म्हणजे साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर सत्रपाची म्हणजे राज्यपालाची नेमणूक करण्याची पद्धत. ती पद्धत पुढे सिकंदर, शेख आणि कुशाण राजकर्त्यांनीही राबवलेली आहे. म्हणजे आगमनीय साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात अरेमाइक लिपी वापरात आलेली होती. याच लिपीतून पुढे खारोष्टी ही लिपी
ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झालेली होती. म्हणजे सम्राट अशोकाच्या या प्रदेशातील लेख आहे कसे आहे, खारोष्टी लिपीत कोरलेले आहेत. राज्यांना असलेले कोरीव योग मोक्याच्या जरी प्रदर्शित करण्याची पद्धत ही अकमोनी सम्राटाच्या लेखाच्या उदाहरणावरून घेतलेली होती असं दिसतं. हेरोडोटसच्या माहितीनुसार पहिला दारुश याने सिंधू नदी आणि अरबी समुद्राची माहिती मिळवण्यासाठी अनेक शोधक पाठवलेलं होतं. त्यामध्ये स्कायलॅक्स ऑफ कारेदा या नावाने ओळखला जाणारा अयोनियाचा ग्रीक खलाशी होता. म्हणजे तो भारतापर्यंत पोहोचणारा पहिला अयोनियन ग्रीक होता. स्कायलॅक्सने सिंधू नदीपासून सुरुवात करून अरबी समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घालत तांबड्या समुद्रात प्रवेश केला आणि तो नाईल नदीच्या मुखापाशी सुएज येथे पोहोचला. त्याच्या प्रवासाला 2.5 वर्षे लागलेली आहे. म्हणजे हेरोडोटसच्या माहितीनुसार पहिला दारुश याने सिंधू नदी आणि अरबी समुद्राची माहिती मिळवण्यासाठी अनेक शोधक पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये स्कायलॅक्स ऑफ कारेदा या नावाने ओळखला जाणारा अयोनियाचा ग्रीक खलाशी होता. म्हणजे तो भारतापर्यंत पोहोचणारा पहिला अयोनियन ग्रीक होता. स्कायलॅक्सने सिंधू नदीपासून सुरुवात करून अरबी समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घालत तांबड्या समुद्रात प्रवेश केला आणि तो नाईल नदीच्या मुखापाशी सुएज येथे पोहोचला. त्याच्या प्रवासाला किती वर्ष लागलेलं होतं, 2.5 वर्ष लागलेलं होतं. मग स्कायलॅक्सचा प्रवासाचा वृत्तांत पेरिप्लस ऑफ स्कायलॅक्स या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचा मूळ वृत्तांत उपलब्ध नसला तरी त्याची माहिती ग्रीक इतिहासकाराच्या लेखनातून आपल्याला मिळतं. म्हणजे स्कायलॅक्सच्या वृत्तांतामुळे पश्चिमेकडील लोकांना विशेषतः ग्रीकांना प्रथमतः भारतीय उपखंडाची माहिती उपलब्ध झाली होती. स्कायलॅक्सच्या मोहिमेच्या पूर्ततेनंतर थोड्याच अवधीमध्ये त्याने दारुसच्या सिंधू नदीच्या खोऱ्याच्या खालच्या पट्ट्यातील तो प्रदेश जिंकून घेतलेला आहे. म्हणजे स्कायलॅक्स सुएज येथे पोहोचला तेव्हा इजिप्तच्या फॅरोने खणलेला नाईल आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा तो एक कालवा अस्तित्वात होता. म्हणजे दारुसने तो पुन्हा खोदवला. त्यामुळे पर्शिया आणि भारतीय उपखंडातील दळणवळणासाठी एक सागरी मार्ग तो नव्याने खुला झालेला आहे. अशा प्रकारे या समुद्री मार्गामुळे अकमोनी साम्राज्यात समाविष्ट असलेल्या भारतीय उपखंडातील वायव्य प्रदेश आणि सिंध पंजाबच्या प्रदेशातील व्यापाराला एक प्रकारे काय झालेली होती, ऊर्जित अवस्था आलेली होती. पर्शियातील बाजारांमध्ये भारतातून येणाऱ्या हस्तिदंत आणि सागवानी लागवड या गोष्टींना मोठ्या प्रमाणात काय होती, मागणी होती. म्हणजे सुसा येथील दारुसच्या कोरीव लेखात भारतीय हस्तिदंत आणि सागवानी लाकडाचा वापर राजवाड्याच्या बांधकामासाठी केल्याचे नमूद केले आहे. हेरोडोटसने अकमोनी सैन्यातील भारतीय सैनिकाचे वर्णन केले आहे. त्यानुसार इसवी सनापूर्वी 480 मध्ये सम्राट झेरेक्सिसने ग्रीकांवर आक्रमण केले तेव्हा त्यांच्या सैन्यात गंधार, सिंध आणि पंजाब येथे सैनिक होतं. गंधारमधील सैनिकाजवळ वेताचे धनुष्य आणि आकूड दांड्याचे भाले होते. म्हणजे त्यांच्याजवळ घोडे तसेच घोडे जोडलेले रथही होते. भारतीय सैनिकाचा पोशाख सुती कापडाचा असून त्यांच्याजवळ वेतापासून बनवलेले धनुष्य आणि बाण होते. त्यांच्या बाणाची अग्नी लोखंडी होती. धनुष्यबाण चालवण्यात तो अत्यंत निपुण होता. झेरेक्सिसने ग्रीसमधून माघार घेतली तेव्हा त्यांच्या सेनापतीने ग्रीसमध्ये सैनिकाची एक तुकडी ठेवण्याचे ठरवले. ही तुकडी भारतीय सैनिकाची होती. अशा प्रकारे अकमोनी साम्राज्याचा संस्थापक हा काय होता, दुसरा सायरस सत्तेवर येण्यापूर्वी पर्शियनमध्ये चलनी नाणी वापरात नव्हती. म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तुविनिमय त्या काळात काय होतं, प्रचलित होतं. म्हणजे काही प्रसंगी वस्तूचा मोबदला म्हणून ठराविक वजनाच्या चांदीचा लढीचा त्याकाळी वापर केला जाईल. सायरसने जिंकून घेतलेल्या लिडिया या ग्रीक राज्यांमध्ये चलनी नाणी प्रचारात होती. त्याला स्टेटर असे म्हणत असत. सायरसने लिडियाच्या धर्तीवर नाणी पाडण्यास सुरुवात केलेली आहे. पुढचा आहे पर्सियन सिग्लॉस. पहिल्या दारुसच्या स्वतःची प्रतिमा असलेली दारिक ही सोन्याची आणि सिग्लॉस ही चांदीची नाणी पाडायला सुरुवात झाली. म्हणजे राजा पहिल्या दारुशने स्वतःची प्रतिमा असलेली दारिक ही काय आहे, सोन्याची नाणी आहे आणि सिग्लॉस ही काय आहे, चांदीची नाणी आहे. ही नाणी पाडायला सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी धनुष्यबाण हे धारण केलेलं होतं. एका दारिकाची किंमत 12 सिग्लो इतकी असेल. म्हणजे सिग्लो हे सिग्लॉसचे अनेक वचन असलेलं दिसून येतं. मग या नाण्याच्या बरोबरीने अकमोनी साम्राज्यातील ग्रीक सत्रपीची नाणीही प्रचारात राहिली होती. काही सत्रप ग्रीक नाण्याच्या धर्तीवर स्वतंत्र नाणीही पाडत असत. ही नाणी साच्यातून काढली जात. त्यांच्या दर्शनी भागावर राजाची प्रतिमा असे आणि मागील बाजूला आहत तंत्राचा उपयोग करून उमटवलेले एखादे चिन्ह असते. अशा प्रकारे भारतीय नाण्याच्या आहत तंत्रावर या नाण्याचा प्रभाव पडण्याची किंवा प्रभाव असण्याची शक्यता आहे. सम्राट सायरसच्या आधीच्या काळात पर्शियामधील स्थापत्यामध्ये भव्य इमारतीचा समावेश नव्हता. त्यामुळे सुसा आणि पर्शिपोलिस येथील भव्य इमारतीचे स्थापत्य आणि त्यातील शिल्पे यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी पूर्व परंपरा नव्हती. त्यासाठी सम्राट सायरसने त्यांच्या आधिपत्याखालील आशिया मायनरमधील ग्रीक वसाहतीमधून स्थपती आणि शिल्पी आणवले होते. अशा प्रकारे पर्सिपोलिस येथील स्तंभ आपण येथे पाहणार आहोत. हे पर्सिपोलिस येथील स्तंभ
छायाचित्रामध्ये दाखवलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता. मग सिकंदराने पर्शियावर विजय मिळवल्यानंतर पर्सी पोलीस हे काय झालेलं होतं, उद्ध्वस्त केले. पर्शियन साम्राज्य संपुष्टात आलं. पर्शियन सम्राटासाठी काम करणाऱ्या स्थपती आणि कारागिराचा राजाश्रय संपला. मग स्थलांतर करत ते भारतात पोहोचले. सम्राट अशोकाच्या दरबारात त्यांना राजाश्रय मिळाला. सम्राट अशोकाने उभ्या केलेल्या दगडी स्तंभामध्ये त्याच्या कारागिराचा शैलीचा प्रभाव दिसतो. अशा रीतीने भारतातील दगडी कोरीव कामाचा कलाचा उगम पर्शियन आणि पर्यायी ग्रीक शिल्पशैलीमध्ये दाखवता येतो. अशा प्रकारे सम्राट सायरसच्या आधीच्या काळात पर्शियन स्थापत्यामध्ये कशाचा समावेश नव्हता, तर भव्य इमारतीचा समावेश नव्हता. त्यामुळे सुसा आणि पर्शी पोलीस येथील भव्य इमारतीची स्थापत्य आणि त्यातील शिल्पे यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी पूर्वपरंपरा सुद्धा नव्हती. त्यासाठी सम्राट सायरसने त्यांच्या अधिपत्याखालील आशिया मायनरमधील ग्रीक वसाहतीमधून स्थापत्य आणि शिल्पे आणवले होते. मग सिकंदराने पर्शियावर विजय मिळवल्यानंतर पर्शी पोलिसे काय झालेलं होतं, उद्ध्वस्त केलं होतं. मग पर्शियन साम्राज्य संपुष्टात आलं. पर्शियन सम्राटासाठी काम करणाऱ्या स्थपती हा कारागिरांचा राजाश्रय इथं संपलेला आहे. स्थलांतर करत ते भारतात पोहोचले. सम्राट अशोकाच्या दरबारात त्यांना राजाश्रय मिळाला. सम्राट अशोकाने उभा केलेल्या दगडी स्तंभामध्ये त्या कारागिराच्या शैलीचा आपल्याला प्रभाव दिसतो. तर अशा रीतीने भारतातील दगडी कोरीव कामाच्या कलाचे उगम पर्शियन आणि पर्यायी ग्रीक शिल्पशैलीमध्ये आपल्याला दाखवता येतो. पुढचा मुद्दा आहे 7.5 तक्षशिला बद्दल आपल्याला माहिती पाहिजे आहे. महाभारतामध्ये नागवंशातील राजा तक्षक यांचा यामध्ये उल्लेख आहे. तर तक्षशिला ही राजा तक्षकाची काय होती, राजधानी होती. तक्षशिला या नगराच्या दीर्घकालीन अस्तित्वाचा पुरातत्वीय पुरावाही आपल्याला उपलब्ध आहे. म्हणजे तक्षशिला हे गांधार या महाजनपदाचा राजधानीचं काय आहे, शहर आहे होते. सहज जातामध्ये आपण प्रथम पहिल्यामध्ये पाहणार आहोत. पहिल्या दारुसच्या कोरीव लेखांमध्ये इरिकाचा उल्लेख आहे, यौन असा केलेला आहे. म्हणजे यौन शब्दाची मूळ आयोनिया या ग्रीक शब्दांमध्ये आहे. भारतीय साहित्यात आढळणारे यौन त्यालाच काय म्हटलं जातं, प्राकृत. यवन म्हणजे संस्कृत या शब्दाचा मूळ अर्थ आयोनियाचा रहिवासी असा होतो. हे शब्द महाभारत, रामायण आणि पुराण ग्रंथ आणि इतर साहित्यांमध्ये आपल्याला आढळतात. म्हणजे लोकांमधील परस्पर संपर्कामुळे भाषांमधील शब्दाच्या देवाणघेवाणातून मूळ शब्दाची रूपे कशी बदलत जातात याचे आणखी एक उदाहरण आपण पाहूया. प्राचीन पर्शियन भाषा आगमोनीय साम्राज्याची अधिकृत भाषा होती. आगमोनीय सम्राटाच्या कोरीव लेखामध्ये ती वापरलेली दिसते. म्हणजे या लेखांमध्ये भारतीय उपखंडातील लोकांचा उल्लेख हिंदूशा, रदृश्य असा केलेला आढळतो. आयोनियन ग्रीक बोलीत शब्दाच्या सुरुवातीस आलेला हचा उच्चार केला जात नाही. त्यामुळे सिलॅक्सने त्याचे एकवचनी रूप इंडोस आणि अनेकवचनी रूप इंडोय असे केले असावं. हिरोडोटसने हे शब्द पर्शियन, हिंदूशा आणि रदुस या शब्दांना समानार्थी म्हणून वापरलेला असून इंडिया नावाचे मूळ या ग्रीक शब्दांमध्ये आहे. बघा, तक्षशिला नगराचे अवशेष इस्लामाबाद या पाकिस्तानच्या राजधानीपासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर आणि ग्रँड ट्रंक रोडवर आहेत. तक्षशिला नगराचे अवशेष कुठे आहेत, इस्लामाबाद या पाकिस्तानच्या राजधानीपासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर ग्रँड ट्रंक रोडवर आहेत. त्यामध्ये एकूण 18 पुरातत्वीय स्थळांचा समावेश आहे. म्हणजे त्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. म्हणजे तक्षशिला आणि भोवतालच्या परिसरात प्रागैतिहासिक काळापासून सूक्ष्मास्त्राचा उपयोग करणाऱ्या लोकांचा वावर होता. याचा पुरावा काही गुहांमधील उत्खननामधून आपल्याला मिळालेला आहे. इसवी सनापूर्वी 3500च्या सुमारास तेथे नवाश्मयुगीन गाव वसाहती वसली. तिचे अवशेष सराई खोला नाव असलेल्या स्थळाच्या उत्खननामध्ये मिळालेले आहेत. सिकंदराच्या स्वारीचे वेळेस तक्षशिला येथे आंबी नावाचा राजा राज्य करत होता. स्वागत करण्याच्या हेतूने तो नजराण्यासह सिकंदराला सामोरा गेला. म्हणजे तक्षशिलेचे वर्णन सिकंदरासोबत आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी लोकांनी गजबजलेले समृद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था असलेले एक नगर असे केले आहे. म्हणजे प्राचीन तक्षशिला नगरासंबंधीची माहिती बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकाराच्या लेखनातून मिळतं. तेथे अनेक विद्वानही राहत होते. त्याची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडाच्या विविध प्रदेशामधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत. म्हणजे त्यामुळे तक्षशिला हे काय होते, विद्येचे आणि शिक्षणाचे केंद्र बनले होते. त्याला अनौपचारिक विश्वविद्यालयाचं स्वरूप प्राप्त झालं होतं. परंतु तेथील विद्वान आचार्यांनी काय किंवा कसे शिकवावे, अभ्यासक्रम काय असावा यावर राजसत्तेचे नियंत्रण नव्हतं. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या शिक्षणाचा कालावधी ठरत असे. औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धत नव्हती. किंबहुना परीक्षा ही खऱ्या ज्ञानाची कसोटी मानली जात नव्हती. म्हणजे विद्यार्थी परिपक्व झाला की नाही हे वैयक्तिक पातळीवर आचार्य ठरवत असत. म्हणजे
प्राचीन तक्षशिला नगरासंबंधी माहिती बौद्ध साहित्य आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून आपल्याला मिळत असून तेथे अनेक विद्वान राहत होतं. त्याची कीर्ती ऐकून भारतीय उपखंडाच्या विविध प्रदेशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत. मग त्यामुळे तक्षशिला हे विद्याचे आणि शिक्षणाचे प्रमुख केंद्र बनलेलं होतं. त्यामुळे अनौपचारिक विश्वविद्यालयाचे स्वरूप त्यांना एक प्रकारे प्राप्त झालेलं होतं. परंतु तेथील विद्वान आचार्यांनी काय आणि कसे शिकवावे, अभ्यासक्रम त्यांचा काय असावा यावर राजसत्तेचं नियंत्रण नव्हतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेनुसार त्यांच्या शिक्षणाची कालावधी त्यावेळेला ठरत असे. औपचारिक परीक्षा घेण्याची पद्धत नव्हती म्हणून किंबहुना परीक्षा ही खऱ्या ज्ञानाची कसोटी त्यावेळेला मानली जात नव्हती. म्हणजे एक विद्यार्थी परिपक्व झाला की नाही हे त्यांच्या वैयक्तिक पातळीवर त्यांचा आचार्य हे ठरवत असत. अशा प्रकारे तक्षशिला येथे शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे, वेदांगे आहे, प्राचीन परंपरा आणि नीतिशास्त्र, तत्वज्ञान, गणित, संगीत, वैदिक पुराण, इतिहास, अस्त्रविद्या, काव्य यासारख्या अनेक विषयाचा आपल्याला समावेश होतो. तक्षशिला येथे शिकवल्या जाणाऱ्या विषयांमध्ये कुठकुठल्या विषयाचा समावेश आहे? 4 वेद आहेत, त्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद सांगितलं जातं. याशिवाय ही वेदांगे, प्राचीन परंपरा आहेत, नीतिशास्त्र आहे, अस्त्रविद्या आहे, काव्य यासारख्या अनेक विषयाचा तक्षशिला विद्यापीठांमध्ये शिकविण्याचे विषय ठरलेले होते. मग चंद्रगुप्त मौर्य वयाने लहान असताना आचार्य चाणक्याने त्याला शिक्षणासाठी कुठं नेलेले होते? तक्षशिला विद्यापीठांमध्ये नेले होते. म्हणजे असं समजलं जातं चाणक्य स्वतः तक्षशिलेचे रहिवासी होते, तेथील प्राध्यापक होते. म्हणजे सम्राटपदी आल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याने तक्षशिला येथे त्यांची प्रादेशिक राजधानी स्थापन केलेली होती. म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात तक्षशिला हे बौद्ध परंपरेचे शिक्षणाचे एक महत्त्वाचं केंद्र बनले होते. मग मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्याला जेव्हा कौटिल्य म्हटलं जातं, त्याला विष्णुगुप्त म्हटलं जातं, चाणक्य म्हटलं जातं, यांनी जेव्हा चंद्रगुप्त मौर्यांना सापडले, चंद्रगुप्त मौर्य कौटिल्य यांना, विष्णुगुप्त यांना सापडले, तेव्हा त्यांनी काय केले? त्यांना तक्षशिला येथे विद्यापीठामध्ये नेऊन त्यांना चांगल्या प्रकारे तिथं प्रशिक्षण दिलं. तेथील प्राचार्य म्हणूनही होते किंवा मौर्य साम्राज्याचे ते काय चांगले सल्लागार, वकील असंही होते. मग त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळात काय झालं? सम्राट अशोक हा कोण होता? चंद्रगुप्त मौर्य यांचा नातू होता. त्यांनी तक्षशिला हे बौद्ध परंपरे शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र त्यांनी बनवलेला होता. म्हणजे ग्रीक म्हणा, शक म्हणा, कुशाण म्हणा यांच्या आक्रमणाच्या काळातही तक्षशिला येथील शिक्षण पद्धतीवर फारसा प्रतिकूल परिणाम त्यावेळेला झालेला नाही. परंतु इसवी सनाच्या 5व्या शतकात हुणांच्या आक्रमणामुळे तक्षशिला नगराचे विद्यावैभव हळूहळू नष्ट होत गेलेला दिसून येतो. म्हणजे पुढील काळात काय झालं? ग्रीक, शक, कुशाण या लोकांच्या आक्रमणाच्या काळातही तक्षशिला ह्या विद्यापीठाच्या शिक्षण पद्धतीवर फारसा प्रतिकूल परिणाम झालेला नसला तरी इसवी सनाच्या 5व्या शतकात हुणांनी जेव्हा आक्रमण केलं मौर्य साम्राज्यावर त्यावेळेला सुद्धा त्यावेळेला मात्र तक्षशिला नगराचे विद्यावैभव हे हळूहळू नष्ट होत गेलेला आपल्याला दिसून येतो. मग पुढचा पॉईंट आहे 7.6 सिकंदराची स्वारी. हा शेवटच्या मुद्द्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. सिकंदराने भारतावर स्वारी केली परंतु तो जिंकलेल्या प्रदेशावर दीर्घकालीन सत्ता प्रस्थापित करू शकला नाही. सिकंदराविषयी आपल्याला माहिती आहे, जो जिता वही सिकंदर असं म्हटलं जातं. मग त्याच्या स्वारी संबंधीची माहिती प्रामुख्याने एरियन म्हणा, कर्टिस म्हणा, डिओडोरस म्हणा, प्लुटार्क म्हणा, जस्टिन या ग्रीक इतिहासकाराच्या लेखनातून आपल्याला मिळतो. म्हणजे सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस अखमोनीय साम्राज्याची सिंध म्हणा, पंजाब म्हणा, अफगाणिस्तान या प्रदेशावर सत्ता कमकुवत झाल्यामुळे ते छोटी छोटी राज्ये आपल्याला उदयाला आली होती. म्हणजे त्यांच्या आपसातील संघर्षामुळे सिकंदराच्या विरोधात त्यांची एकसंध फळी त्यांनी उभी राहिली नाही. म्हणजे सिकंदर इसवी सनापूर्वी 334 मध्ये मॅसिडोनियाचा राजा झालेला होता. इसवी सनापूर्वी 331 मध्ये अखमोनियाचा तिसरा सम्राट दारुश याचा त्याने पराभव केलेला होता. त्यानंतर त्याने इराणच्या सिस्तान प्रांतापर्यंत मजल मारली आणि तेथून त्याने काबूलकडे मोर्चा वळवलेला होता. म्हणजे काबूलचा आसपासचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर तो हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याच्या प्रदेशात आला. तेथून नायकिया म्हणजे नावाच्या ठिकाणी त्यांनी तळ ठोकला. हे नायकिया उत्तरापथावर वसलेलं होतं. अशा प्रकारे नायकिया येथे सिकंदर आणि तक्षशिलेचा राजा आंबी यांची भेट झालेली होती. आंबीने सिकंदराचे स्वागत करून त्यांच्याशी हात मिळवणी केली. सिसिकोटस त्यालाच काय म्हटलं जातं, शशीगुप्त नावाचा दुसरा एक राजा सिकंदरला स्वतःहून शरण आला. परंतु सर्वच भारतीय राजांनी सहजपणे शरणागती स्वीकारली नाही. काहींनी सिकंदराशी निकराचा सामना केला. या मोहिमेत सिकंदराने काबूल, सिंध आणि पंजाबमधील बहुतेक राज्ये जिंकून घेतलेले होते. अशा प्रकारे झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि राजा पुरू त्यालाच काय म्हटलं जातं, पोरस यांच्यामध्ये अत्यंत निकराची लढाई झालेली आहे. या लढाईत पुरूचा पराभव झाला तरी त्यांच्या पराक्रमाने सिकंदर आणि त्यांचे सैन्य अत्यंत प्रभावित झाले.
पूर्वीच्या सैन्यातील हत्तीचा वापर हा ग्रीकांसाठी नवीन होता. हत्तीची फळी फोडणे हे त्याच्यासाठी एक मोठं आव्हान ठरलेलं होतं. म्हणजे ग्रीक इतिहासकारांनी पूर्वीच्या युद्धकौशल्याचे आणि धीरोदत्ततेचे कौतुक एकमुखाने केलेले आहे. त्यापुढील वाटेत सिकंदर निसा नावाच्या एका ग्रीक वसाहतीपाशी पोहोचला. निसाच्या लोकांनी सुरुवातीला सिकंदरला विरोध केला, तरी नंतर त्यांनी त्याचे स्वागत केलेलं आहे. त्यानंतर सिकंदर चिनाब आणि रावी नद्याच्या दिशेने तो पुढे जात राहिला. तेथील राजांवर विजय मिळवत सिकंदर बियास नदीपर्यंत पोहोचला. अशा प्रकारे तिथे पोहोचेपर्यंत सिकंदराच्या सैनिकाची उमेद संपत आली होती. त्यांनी पुढे जाण्यास नकार दिला. सिकंदरला परत जाणे भाग पाडलं. परतण्यापूर्वी सिकंदराने पूर्वेकडे पंजाबमधील प्रदेशाचे आणि आंबीकडे सिंधमधील प्रदेशाचं आधिपत्य सोपवलेलं होतं. वाराणावतीचा राजा अभिसार यांच्या हाती त्यांनी काश्मीरचे राज्य सोपवलं. परतीच्या वाट्यावर त्यांनी शिबी, मल्ल इत्यादी राजाचा पाडाव केला. इतर प्रदेशांमध्ये त्यांनी ग्रीक सत्रपाची नेमणूक केली. ग्रीसकडे परतत असताना इसवी सनापूर्वी 325 मध्ये तो बॉबिलॉन येथे मरण पावला. सिकंदराच्या स्वारीच्या भारताच्या राजकीय पटावर फारसे दूरगामी परिणाम झालेले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर थोड्याच अवधीत चंद्रगुप्त मौर्याने बिहार ते अफगाणिस्तानपर्यंत म्हणजे अशा विशाल अशा भूप्रदेशावर मगधाचे साम्राज्य प्रस्थापित केलं आणि भारताच्या इतिहासाला पुढील काळात एक वेगळं वळण लागलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे सिकंदराच्या स्वारीविषयी आपण पाहिलेलं आहोत. सिकंदराने भारतावर स्वारी केली, परंतु तो दीर्घकाळ आपली सत्ता तो प्रस्थापित करू शकला नाही. त्यांच्या स्वारीसंबंधी प्रामुख्याने एरियन म्हणा, कर्टिस, हेरोडोटस, प्लुटार्क, जस्टिन या ग्रीक इतिहासकाराच्या लेखनांमध्ये आपल्याला माहिती मिळतो. मग सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस अकमोनियन साम्राज्याची सिंध म्हणा, पंजाब म्हणा, अफगाणिस्तान या प्रदेशावर सत्ता कंपोज झाल्यामुळे ती छोटी छोटी राज्य उदयाला आलेली होती. मग त्यांच्या आपापसातील संघर्षामुळे सिकंदराच्या विरोधात त्यांची एकसंध फळी इथं उभी राहिलेलं नाही. म्हणजे इसवी सनापूर्वी 334 मध्ये मॅसिडोनियाचा राजा झाला. इसवी सनापूर्वी 331 मध्ये अकमोनियन सम्राट दारुश याने त्याचा पराभव सुद्धा केला. त्यानंतर त्याने इराणच्या शिस्तान प्रांतापर्यंत मजल मारली आणि तेथून काबूलपर्यंत तो मोर्चा वळवलेला होता. काबूलचा आसपासचा प्रदेश जिंकल्यानंतर तो हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याच्या प्रदेशात आला. तेथून नायकिया नावाच्या ठिकाणी तो तळ ठोकला. हे नायकिया उत्तरापथावर वसलेलं होतं. म्हणजे नायकिया येथे सिकंदर आणि तक्षशिलेचा राजा कोण होता, तो आंबी यांची भेट झाली. आंबीने सिकंदराचे स्वागत करून त्यांच्याशी हात मिळवणी केली. सिसिकोटस म्हणजे त्याचंच नाव काय आहे, शशीगुप्त नावाचा दुसरा एक राजा सिकंदरला स्वतःहून शरण आला. परंतु सर्वच भारतीय राजांनी सहजपणे सिकंदरापुढे शरणागती स्वीकारलेली नाही. काहींनी सिकंदराशी काय केला, निकराशी सामना केला. या मोहिमेत सिकंदरने काबूल म्हणा, सिंध म्हणा, पंजाबमधील बहुतेक राज्ये जिंकून घेतलेलं आहे. मग झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि राजा पुरुपोरस यांच्यामध्ये अत्यंत निकराची लढाई झालेली होती. या लढाईत पुरुचा पराभव झाला, तरी त्यांच्या पराक्रमाने सिकंदर आणि त्यांचे सैन्य अत्यंत प्रभावी झालेलं आहे. पूर्वीच्या सैन्यातील हत्तीचा वारा हा ग्रीकांसाठी नवीन होता. हत्तीची फळी फोडणे हे त्याच्यासाठी एक मोठं आव्हान ठरलेलं आहे. ग्रीक इतिहासकारांनी पूर्वीच्या युद्धकौशल्याचे व धीरोदात्ततेचे कौतुक एकमुखाने ते केलेले आहे. म्हणजे त्या पुढील वाटेत सिकंदर निसा नावाच्या एका ग्रीक वसाहतीपाशी पोहोचला. निसाच्या लोकांनी सुरुवातीला सिकंदराला विरोध केला, तरी नंतर त्यांनी त्याचे स्वागत केलेलं आहे. त्यानंतर सिकंदर चिनाब आणि रावी नद्यांच्या दिशेने पुढे जात राहिला. तेथील राजावर तो विजय मिळवत सिकंदर बियास नदीपर्यंत पोहोचला आणि तिथे पोहोचेपर्यंत सिकंदराच्या सैनिकाची उमेद संपत आली होती. त्यांनी पुढे जाण्यास नकार दिला. सिकंदरला परत जाणे भाग पडले. परतण्यापूर्वी सिकंदराने पूर्वेकडे पंजाबमधील प्रदेशाचे आणि आंबीकडे सिंधमधील प्रदेशाचे त्यांनी काय आधिपत्य सोपवलेलं होतं. वाराणावतीचा राजा अभिसार यांच्या हाती त्याने काश्मीरचं राज्य सोपवलेलं होतं. म्हणजे परतीच्या वाटेवर त्यांनी शिबी म्हणा, मल्ल म्हणा इत्यादी राजाचा पाडाव केला. इतर प्रदेशांमध्ये त्यांनी ग्रीक सत्तपाची नेमणूक केली. ग्रीकांकडे परतत असताना इसवी सनापूर्वी 325 मध्ये तो बॉबिलॉन येथे काय झालेला आहे, मरण पावला. शेवटी सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दुर्गामी परिणाम झालेले नाहीत. म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर थोड्याच अवधीत चंद्रगुप्त मौर्याने बिहार ते अफगाणिस्तान अशा विशाल भूप्रदेशावर मगधाचे साम्राज्य प्रस्थापित केले आणि भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण लागलेलं आहे. इथे आपला 7वा प्रकरण संपतो. नमस्कार.